नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या 4:30 वाजता स्वागत आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजले तरी पण मस्त ऊन पडलंय. तुम्हाला दाखवते गॅलरीमध्ये जाऊन. तर इथे तुम्ही बघू शकता 4:30 वाजले तसं वाटतच नाही. एकदम कडक ऊन पडलंय. डोळ्यांवरती ऊन येते. वातावरण खूप मस्त वाटतंय, तर छान वाटतंय. पाऊस पडत नाही आहे. 2 दिवस झालेत पाऊस अजिबात पडत नाही आहे. त्यामुळे जरा बरं वाटायला लागलं. कोरडं वातावरण झालं आहे. तर आज विचार आहे बाहेर जायचा, परंतु आधी स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाक झाल्यानंतर बाहेर जाणार आहे. आणि आता मला पहिले गॅलरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर चला आता आपण हॉलमधल्या गॅलरीमध्ये जाऊया. तर आता गॅलरीमध्ये थोडीशी वॉशिंग पावडर आणि फिनेल पण टाकलेलं आहे. जरा खराट्याने व्यवस्थित पसरवून घेते. भरपूर असं काळं झालंय. तर ब्रशने जरा घासून घेते. लाल लाल माती, धूळ काय काय आहे. हे आता जस्ट आम्ही दिवाळीला साफ केलेलं. तर आता इथे मी गॅलरी पूर्णपणे क्लीन स्वच्छ करून घेणार आहे. कारण आज मला काही करून हे काम संपवायचं आहे. बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात होतं की ॲक्च्युली मला ना दिवाळीपासूनच डोक्यात होतं की इथे गॅलरीमध्ये जरा थोडेसे चेंजेस करायचे आहेत. ॲक्च्युली ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यासुद्धा मला जरा वरती करून घ्यायच्या होत्या, परंतु अजून ते काही ठरलं नाही आहे. त्याचा पण प्लॅन आहे, पण अजून सध्या तरी नाही. परंतु आज मला एक बदल जो करायचा आहे तो करायचा आहे, म्हणजे करायचं आहे असं माझं मनाशी पक्कं ठरलेलं आहे. दिवाळीपासून माझ्या डोक्यात आहे, तर तेच आज होणार आहे. तर म्हणून आज ही एवढी स्वच्छता माझी चालू आहे आणि गडबड चालू आहे माझी. आता इथे स्वच्छ करता करता मी झाडांना पण पाणी देऊन ठेवते. कारण परत मग मी स्वच्छ करणार आणि पाणी घातल्यावरती परत त्यातली माती बाहेर पडणार. आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की आम्हाला इथे येऊन जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली. जेव्हापासून आम्ही इथे आलो तेव्हापासून मला प्रत्येक गॅलरीमध्ये झाडं लावायची होती. परंतु सुरुवातीला असं करून बघितलं, परंतु खूप त्रास होतो. कारण प्रत्येक गॅलरीमध्ये जाऊन पाणी घालायचं म्हणजे मुश्किल होतं. त्यामुळे मग नंतर आम्ही असं ठरवलं की एकाच गॅलरीमध्ये सगळ्या कुंड्या ठेवायच्या, जेणेकरून पाणी द्यायला आपल्याला सोपं जाईल. आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही इथे नवीन आलो होतो तेव्हा मात्र मी हौसेने खूप कुंड्या म्हणजे खूप झाडं लावली होती. केळीची झाड पण होते माझ्याकडे, अजून बरेच झाडं होते, पेरूची झाडं होती. परंतु काय झालं, हळूहळू खूप गर्दी वाढायला लागली आणि ती झाडं जशी मोठी व्हायला लागली तशी गॅलरीमध्ये थोडीशी अंधार वाटायला लागला. त्यामुळे मग मी बऱ्याच कुंड्या काढल्या. आणि कसं सुरुवातीला मला खूप उत्साह होता, त्यामुळे खूप लक्ष देत होती. आणि जसं जसं वर्ष जायला लागलं, म्हणजे 2-3 वर्षानंतर माझं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलं. तर मंडळी आता जस्ट माझं सगळी गॅलरी धुवून झालेली आहे, चकाचक झाली आहे. काही ठिकाणी जे मातीचे डाग आहेत ते व्यवस्थित अजून निघालेले नाही आहे. हे डाग ॲक्च्युली फर्टिलायझर जे आहेत, मी जेव्हा फर्टिलायझर बनवायची ना त्याचे डाग आहेत. तर आता मस्त वाटतंय. ॲक्च्युली या कुंड्यांसाठी खाली जी डिश असते ती पण मला आणायची होती, पण अजून सध्या माझा प्लॅन अजून वेगळा आहे. तर ते जसं जसं होईल तसं मी तुम्हाला सांगेनच. आता आम्हाला ह्याची रुंदी आणि लांबी या गॅलरीची मोजून घ्यायची आहे. तर आता मी आणि केतू लांबी आणि रुंदी या गॅलरीची मोजून घेतो. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मी माझ्यासाठी आता चहा बनवते. चहा पिऊन झाला की लगेच मला कणिक मळून घ्यायची, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायची. तर इथे तुम्ही बघू शकता चहा छान उकळलाय. आता यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकते. काळी मिरी पावडर टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते चहाला आणि घशासाठी पण हा चहा मला उपयुक्त वाटतो. त्यामुळे मी नेहमी काळी मिरीची पावडर टाकत असते. तर आता चहा रेडी आहे. गॅस बंद करूया.
आणि हा कप महेश गुरव यांचा आहे, पण सध्या मीच वापरते. तर मंडळी आता चहा प्यायला या. आणि घरातले सगळेच कप आता जवळजवळ फुटले, आता 1-2च राहिलेत. हा महेश गुरव यांचा एक मग राहिलेला आहे, जो की आम्ही त्यांना मागच्या वर्षी त्यांच्या बर्थडेला गिफ्ट म्हणून दिला होता. खूप छान आहे, त्यावरती त्यांचे पिक्चर्स पण आहेत. तर आता हा मग मीच वापरते आणि त्यांच्यासाठी दुसरा आहे, तो आजच फुटला माझ्याकडून. आता जवळजवळ सगळे ग्लास फुटलेत. आता जेव्हा डीमार्टमध्ये माल भरायला जाऊ ना, तेव्हा कप वगैरे भरणार आहे तात्पुरता. आता हा कप नाही तर मग स्टीलचे पेले जे आहेत ते आम्ही वापरतो. तर चला आता मी पटकन चहा पिऊन घेते. चहा पिऊन झाल्यानंतर इथे मी कणिक मळून घेतली. आता आमच्या चौघांसाठी चपाती लाटणार आहे. आता सध्या मी, महेश, केतकी आणि वेदांत सगळेजणं एकाच टाईपचा स्वयंपाक खातो आहे. सुरुवातीला कसं होतं, फक्त मी वेदांसाठीच पनीर बनवायची, पण आता सध्या गेले 1-2 आठवडे झालेत आम्ही सगळ्यांसाठीच पनीर बनवतो आहे आणि रोज पनीर खातो आहे. ट्राय करतो आहे जितकं होईल तेवढं प्रोटीन खाण्याचा. त्यामुळे आता रोज आमची रात्रीची पनीरची भाजी आणि चपाती असंच चालू आहे. वेदांतला तर ॲक्च्युली चपाती नाही खायची, भाकरीच खायची, परंतु सध्या माझं ज्वारीचं पीठ संपलं आहे, त्यामुळे मी आता चपात्याच लाटते. केतूला भाकरी नाही आवडत, त्यामुळे मग मला 2-2 गोष्टी कराव्या लागतात, म्हणून मग कधी कधी कंटाळा करते. परंतु आता सध्या ज्वारीचं पीठ संपलंच होतं, त्यामुळे वेदांना म्हटलं आता चपातीच करू. तर सध्या आमचं हेच चालू आहे. सकाळी सोया राईस आणि रात्री पनीरची भाजी चपाती असं चालू आहे. आता मध्ये मी एकदा म्हणजे तुलसी विवाहानंतर परत मी व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. कारण काय होतं आहे, मला व्हिडिओमध्ये काय टाकायचं हेच समजत नाही किंवा तुम्हाला मी काय शेअर करू हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मी डेली व्हिडिओ नाही टाकत आहे. परंतु कालच्या व्हिडिओला मला कमेंट आली होती सायली आगाशे यांची. त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि त्या नेहमी मला कमेंट करतात. तर त्यांनी इच्छा दर्शवली की माझे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी डेली रुटीन त्यांना दाखवावं. तर त्यांची बघण्याची इच्छा असल्यामुळे तर सायलीताई, तुमच्यासाठी मी आज ब्लॉग बनवलेला आहे. तुम्ही नक्की पहा आणि बघितल्यानंतर मला पुन्हा एकदा कमेंट करून नक्की सांगा. आजपासून माझं ठरलं आहे की मी तुम्हाला जितकं होईल तेवढं डेली रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता मी स्वयंपाक पटपट आवरून घेते. तर मंडळी आता माझ्या चपात्या वगैरे सगळ्या लाटून झाल्या आणि आता जस्ट ब्लिंकिटवरून पनीर मागवलं आहे आमच्या चौघांसाठी. आता हे एवढं पनीर वेदांसाठी आहे आणि हे पनीर आम्ही तिघांसाठी मागवलेलं आहे. तर आता पनीरची भाजी करायची. आता त्याच्यासाठी काजू, कांदा वगैरे, टॅमॅटो वगैरे त्याची प्युरी करायची. यासाठी आधी पहिले ते शिजवून घेणार आहे. सध्या आमचा दूधवाला येत नाही आहे, त्यामुळे आता रोज दूध आम्हाला विकत आणावं लागतं आहे. तर आता सध्या तरी 1 लिटरच दूध मागवते. तर वेदांसाठी ते सकाळी पुरतं त्याला. तर आता पटपट आता दूध पण तापवते आणि साईडला पनीरची भाजी पण करून घेते आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते. चला, तर इथे आमचा स्वयंपाक रेडी झाला आहे. ते तुम्ही बघू शकता. आमच्या तिघांसाठी हे पनीर बनवलेलं आहे आणि इथे वेदांचा पनीर रेडी आहे. तर इथे चपाती पण आमची रेडी झालेली आहे आणि दुपारी मी सोया राईस बनवला, तर सोया राईस पण अजून उरलेला आहे. तर मंडळी आता माझा स्वयंपाक रेडी आहे. आता मी निघाली आहे मार्केटमध्ये जी गोष्ट घ्यायला जायची त्याच्यासाठी. तर जमलं तर मी तिथे शूट घेईन, नाहीतर मग आल्यानंतर तुम्हाला दाखवेन. तर चला मंडळी, मी आता निघाली आहे मार्केटमध्ये. बघूया जे काम करायला चालले ते होते का. हार्डवेअरच्या दुकानात आली आहे. उनको लगा उनके लिए रखा है. बराबर करा, उनको पूछ के कर. तर आत्ताच मी जस्ट घरी आलेले आहे आणि आता येताना मी ग्रास कार्पेट घेऊन आलेले आहे, जे की आपण गॅलरीमध्ये टाकणार आहोत. तर केतूसुद्धा घरी आलेली आहे क्लासमधून आणि तिला एवढी घाई लागली आहे. केतूला एवढी घाई लागली की आत्ताच बोलते की गॅलरीमध्ये आपण ते कार्पेट टाकूया. माझं म्हणणं होतं की आपण उद्या टाकूया प्रकाशामध्ये, कारण आता अंधार झालेला आहे. परंतु काय मॅडम ऐकत नाही आहे. उद्या टाकूया, आताच टाकायचं.
तर सगळ्या आता ते कुंड्या वगैरे काढायला लागतील आणि टाकायला लागेल. तर दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे गॅलरीत रुंदी बरोबर आहे ना? त्याला असं फोल्ड नाही सॉरी, रुंदी नाही, लांबी बरोबर आहे. अजून इथे घे, त्या साईडला घ्यायला लागेल आपल्याला. आणि थोडंसं मला वाटतं साईडला थोडंसं फोल्ड नाही, इथे कट करावं लागेल कारण सेम नाही आहे ना कोपऱ्यामध्ये. फोल्ड पण करू शकतो की वरती. हां, ओढ बरं तिथे, थोडंसं ओढून बघ. हां, बसलं परफेक्ट. घेतलं इथे पण बऱ्यापैकी आहे ना. अजून थोडंसं पुढे घे, पुढे सारखं पुढे. हां हां हां. आता जिथे वरती आहे ना तिथे आपल्याला कट करावं लागेल. हे बघ इथे आलंय मध्येच, रेन आपल्याला कात्रीने कट करावं लागेल हे एक्स्ट्राचं. हे असं छान नाही दिसणार ना, तर कसं होईल, खाली पडायला होईल आपल्याला, है ना. परफेक्ट आपल्याला कात्रीने कट करावं लागेल. हे कट करू शकतो मी. हे नाही कट करायचं, ते कट करूया. नाही हां, त्याला असं थोडं असं घेऊ. ते असं पूर्ण खाली दाबूया, है ना. तर ते छान नाही दिसत आहे, तू म्हणते तसं करूया. कारण त्याची पुढची बाजू आपल्याला पुढे टाकायची आहे ना. अगं खाली काहीच टाकायचं नाही असं ठरलंय आपलं, एकाच्या एक असं टाकायचं, कळलं. आता ह्याला आपण मध्ये घेऊया आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहे ना, काही दिसायला खराब नाही दिसणार, मस्त वाटते पण ना. रेन टाकल्यावरती भारी वाटते, सॉफ्ट पण आहे एकदम, हे नाही आहे, सॉफ्ट आहे, छान वाटते ना. तर चला मंडळी, आता आम्ही ह्या सगळ्या कुंड्या काढतो आणि आत्ताच लावून घेतो की तुला आमच्या जाम घाई लागली आहे. चला. तर आता इथे सुरुवातीला मी आणि केतूने सगळ्या कुंड्या काढून घेतल्या. कुंड्या काढल्यानंतर परत खाली थोडीशी धूळ झाली होती, त्यामुळे आता पुन्हा मी इथे झाडूने सगळं कचरा काढते आणि सुपलीमध्ये भरून घेते. आता मगाशी आम्ही एवढा कचरा काढूनसुद्धा पुन्हा एकदा आम्हाला काढावं लागला, कारण इथे कुंड्या होत्या आणि कुंड्यांची बरीच धूळ पुन्हा पडली होती. आता सगळं स्वच्छ झाल्यानंतर आता मी हा कार्पेट टाकून घेतला आणि आता व्यवस्थित आम्हाला साईडनी व्यवस्थित मोजून आम्हाला हे कट करायचं होतं, कारण जरासुद्धा आम्हाला फरशी दिसू द्यायची नव्हती. आता दुकानदाराला मी व्यवस्थित लांबी रुंदी सांगितली होती, परंतु त्यांच्याकडे रुंदीमध्ये हे कार्पेट लहान होतं. आमची जी गॅलरी आहे ती रुंदीमध्ये थोडीशी मोठी आहे या कार्पेटपेक्षा, त्यामुळे त्यांनी असं आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही लांबीमध्येच 2 घ्या, म्हणजे 2 लांबीमध्ये घ्या आणि तुम्ही जिथे तुम्हाला कमी पडते तिथे तुम्ही ही दुसरी बाजू टाकू शकता. आता इथे दोन्ही कार्पेट आम्ही एकमेकांवरती टाकून बघितलं, परंतु आता इथे आम्हाला थोडंसं वर खाली वाटत होतं, म्हणजे एक बाजू उंच वाटत होती आणि एक बाजू खाली वाटत होती. त्यामुळे मग आता पुन्हा आम्ही असं ठरवलं की दोन्ही कार्पेटला आपण समान बाजूने ओढून घेऊया आणि जी एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया. मंडळी इथून बघू शकता अशा पद्धतीने आम्ही कुंड्या पण ठेवलेल्या आहेत. खूप छान वाटते बघा. तर आता रात्रीचे वाजले 10 आणि बराच लेट झाला आहे. मला आणि केतूला जेवायचं आहे, भूक लागलेली आहे. तर आजचा जो माझा गॅलरीमधला जो चेंज आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.